नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इंग्रजी वर्णमाला समसंबंध हा घटक पाहणार आहोत। उपघटक आहे समसंबंध शोधणे भाग 3। प्रश्न, पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा। पहिलं उदाहरण, KMF ला LNG तर RXS ला काय? पर्याय आहेत SLR, SYT, SSU, SUS। प्रश्नामध्ये दिलेली वर्णाक्षर आपण या ठिकाणी घेतली। वर्णमाला, त्या वर्णमालेतील त्यांच्या क्रमांकावरून त्यांचे क्रमांक आपण विचारात घेऊया। के आणि एल मधला फरक, के 11 क्रमांक आहे, एल 12 क्रमांक आहे। म्हणजेच एल हे अक्षर के च्या पुढील पहिले अक्षर आहे। त्यानंतर एम आणि एन, एम च्या पुढील एन हे अक्षर आहे। एफ आणि जी, एफ च्या पुढील पहिलेच अक्षर जी आहे। म्हणजेच पहिल्या पदामध्ये जी वर्णाक्षर दिलेली आहेत त्यांच्या पुढील क्रमाने पहिल्या अक्षरांचा मिळणारा समूह पद दुसरे आहे। तिसऱ्या पदामध्ये बघूया, आर च्या पुढील पहिले अक्षर, आर च्या पुढील पहिले अक्षर यस आहे। एक्स च्या पुढील पहिले अक्षर, एक्स च्या पुढील पहिले अक्षर वाय आहे आणि यस च्या पुढील पहिले अक्षर टी आहे। म्हणजेच RXS या समूहातील अक्षरांच्या पुढील क्रमाने पहिल्या अक्षरांचा समूह SYT मिळतो आणि SYT हा समूह असणारा पर्याय क्रमांक आहे 2। पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे। दुसरं उदाहरण, ADF ला FGK तर KNP ला प्रश्नचिन्ह। पर्याय आहेत PQS, PQT, PQU, PRT। यापैकी योग्य पर्याय कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे। प्रश्नातील वर्णाक्षर आपण घेतली, वर्णमालेतील त्यांच्या स्थानावर त्यांचे क्रमांक आपण बघूया। ए चा क्रमांक 1 आहे, डी चा क्रमांक 4 आहे आणि एफ चा क्रमांक 6 आहे। त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये एफ चा क्रमांक 6 आहे, जी चा क्रमांक 7 आहे आणि के चा क्रमांक 11 आहे। तिसऱ्या पदामध्ये के चा क्रमांक 11 आहे, एन चा क्रमांक 14 आहे आणि पी चा क्रमांक 16 आहे। आता या क्रमांकामध्ये काय फरक आहे तो आता आपण बघूया। ए आणि एफ यांच्यामध्ये 5 चा फरक आहे, म्हणजे ए च्या पुढील 5व्या क्रमांकाचे अक्षर एफ आहे। त्यानंतर डी आणि जी, डी चा क्रमांक 4 आहे, जी चा क्रमांक 7 आहे। म्हणजेच त्यांच्यामधील फरक 3 आहे, +3 म्हणजे पुढील अक्षर, डी पासून पुढील 3 अक्षर, 3 क्रमांकाचा अक्षर जी आहे। त्यानंतर एफ आणि के यांच्यामधील फरक 11 वजा 6 5 आहे, म्हणजे एफ च्या पुढील 5वे अक्षर के आहे। त्याचप्रमाणे के च्या पुढील 5वे अक्षर, के च्या पुढील 5वे अक्षर बघूया आपण। के 11 क्रमांक आहे, 5वे अक्षर 1 2 3 4 5, 16 क्रमांकाचा अक्षर येणार आहे, जे 11 + 5 16, 16 क्रमांकाचा अक्षर पी आहे। त्यानंतर एन पासून तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर म्हणजे 14 + 3 17 मिळणार आहे आणि 17 क्रमांकाचा अक्षर क्यू आहे। त्यानंतर पी पासून 5व्या क्रमांकाचा अक्षर म्हणजे 16 + 5 21 आणि 21 क्रमांकाचा अक्षर यू आहे। जे PQU हा समूह असणारा पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर पुढील उदाहरण बघूया, तिसरं उदाहरण, FILM ला ADGH तर HERO ला काय? पर्याय आहेत
CZMJ, CYNJ, CANI आणि CAMI यापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. प्रश्नामध्ये दिलेली वर्णाक्षर आपण या ठिकाणी घेतली. वर्णमालेतील त्यांच्या क्रमांकावरून त्यांचे क्रमांक आपण विचारात घेऊया. F चा क्रमांक आहे 6, I 9, L 12 आणि M 13. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी पहिल्या समूहामध्ये जी वर्णाक्षरं दिलेली आहेत त्यांचे क्रमांक आपण घेतले आणि दुसऱ्या पदामध्ये असणारी जी वर्णाक्षर आहेत ती वर्णाक्षरं किती क्रमांकावर आहेत ते आपण शोधूया. जे F, I, L, M या प्रत्येक वर्णाक्षराच्या मागील 5वे अक्षर क्रमानं ADGH मिळते. म्हणजे F पासून मागील 5वे अक्षर F 6 क्रमांक आहे, 6 मधून 5 गेले, 1 राहिला आणि 1 म्हणजे पहिल्या क्रमांकाचा अक्षर A आहे. 9 मधून 5 गेले, 4 राहिले, 4 क्रमांकाचा अक्षर D आहे. L 12, 12 मधून 5 गेले, 7, 7 क्रमांकाचा अक्षर G आहे. M 13, 13 मधून 5 गेले, 8 राहिले आणि 8 क्रमांकाचा अक्षर G आहे. जे दुसऱ्या पदातील प्रत्येक अक्षर पहिल्या पदातील अक्षराच्या मागील क्रमांक 5वे अक्षर आहे. त्यानंतर तिसऱ्या पदामध्ये वर्णाक्षरांचे क्रमांक H8, E5, R18 आणि O15 असं लिहिलं जातो. आता त्याच्या मागील 5वे अक्षर आपल्याला शोधायचे आहे. 8 मधून 5 गेले 3 आणि तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर आहे C. त्यानंतर 5 मधून 5 गेले, 0 राहिले, 0 राहिले म्हटल्यानंतर येच्या मागील अक्षर म्हणजे 26 क्रमांकाचा अक्षर येणार आहे आणि 26 क्रमांकाचा अक्षर हे Z आहे. त्यानंतर 18 मधून 5 गेले, 13 राहिले, 13 क्रमांकाचा अक्षर आहे M. त्यानंतर 15 मधून 5 गेले, 10 राहिले आणि 10 क्रमांकाचा अक्षर आहे J. अशा प्रकारे HERO या शब्दातील वर्णाक्षराच्या मागील 5व्या अक्षरांचा समूह CZMJ हा मिळाला आणि CZMJ हा समूह असणारा पर्याय आहे 1 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजेच पहिल्या समूहातील वर्णाक्षरांच्या मागील 5वी अक्षरे घेतल्यास पुढील समूह मिळतो हे सूत्र आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. पुढील उदाहरण, चौथं उदाहरण, ROSE ला IFAE तर PINK ला काय? पर्याय आहे GIEF, GIFE, GIBE आणि GIEB यापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. प्रश्नातील वर्णाक्षर आपण या ठिकाणी अशा प्रकारे लिहून घेतलेले आहेत. वर्णमाला घेतली, वर्णमालेतील त्यांच्या स्थानावरून त्यांचे क्रमांक आपण बघूया. क्रमांक या ठिकाणी R चा क्रमांक आहे 18, O चा क्रमांक आहे 15, S चा क्रमांक आहे 19 आणि E चा क्रमांक आहे 5. आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या क्रमांकाचं सिंगल डिजिट मध्ये रूपांतर करायचं. कन्वर्ट इन सिंगल डिजिट. आता सिंगल डिजिट मध्ये रूपांतर करायचं तर 18 ही संख्या 2 अंकी आहे, तर 1 अंकी संख्येमध्ये याचं रूपांतर करायचं. कसं करायचं तर त्या 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज करायची. 1 अधिक 8 9 झालं, म्हणजे सिंगल डिजिट मध्ये रूपांतर काय झालं 9 झालं. 1 आणि 5 यांची बेरीज 6 आली, सिंगल डिजिट मध्ये 15चं रूपांतर 6 मध्ये झालं. 19चं रूपांतर कसं होणार आहे, 1 अधिक 9 10 झाली. 10 ही संख्या डबल डिजिट मध्ये आहे, ते आपल्याला सिंगल डिजिट मध्ये करायची आहे. 1 अधिक 9 10, पुन्हा 10चं रूपांतर 1 अधिक 0 1 होणार आहे. आणि 5 हा सिंगल डिजिटच आहे, त्यामुळे जसाच्या तसा तो घ्यायचा. म्हणजे 18चं रूपांतर 9 मध्ये झालं, 15चं रूपांतर 6 मध्ये झालं, 19चं रूपांतर 10 आणि 10चं रूपांतर पुन्हा 1 मध्ये झालं. 5 आहे तसंच घेतलं. आणि या क्रमांकावर असणारी जी अक्षर आहेत 9 6 1 5 तो दुसऱ्या पदातील असणारी ही वर्णाक्षर आहेत, जे दुसरं पद मिळालं. त्याचप्रमाणे तिसऱ्या पदामध्ये P चा क्रमांक आहे 16, I चा क्रमांक आहे 9, N चा क्रमांक आहे 14 आणि K चा क्रमांक आहे 11. यांचंही रूपांतर आपल्याला सिंगल डिजिट मध्ये करायचं आहे. सिंगल डिजिट मध्ये रूपांतर काय होईल, 16चं रूपांतर 7 मध्ये होणार आहे, 9 आहे तसं राहणार आहे, 14चं रूपांतर 5 मध्ये होणार आहे आणि 11चं रूपांतर 1 अधिक 1 2 मध्ये होणार आहे.
आणि या क्रमांकाचे अक्षर 7, 9, 5, 2 7 क्रमांकाचं अक्षर जी आहे, 9 क्रमांकाचं अक्षर आय आहे, 5 क्रमांकाचं अक्षर ई आहे आणि 2 क्रमांकाचं अक्षर बी आहे. जशा प्रकारे GIEB हा शब्दसमूह आपल्याला मिळाला आणि हा शब्दसमूह असणारा पर्याय क्रमांक आहे 4. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 5वं उदाहरण SMILE ला ECIDA तर LAUGH ला प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत HCGAC, HGCAC, HACGC आणि HCAGC असे हे पर्याय दिलेले आहेत. तर बघूया आपण प्रश्नामध्ये दिलेली जी वर्णाक्षर आहे ते आपण लिहिली, वर्णमाला पण घेतली, वर्णमालेतील त्यांच्या स्थानावरून त्यांचे क्रमांक आपण लिहून घेऊया. एस चा क्रमांक आहे 19, M 13, I 9, L 12 आणि E 5. आता यांचंही आपल्याला सिंगल डिजिट मध्ये रूपांतर करायचं आहे. सिंगल डिजिट मध्ये रूपांतर कसं होणार आहे? 19चं रूपांतर 1 मध्ये होणार आहे, 13चं रूपांतर 1 अधिक 3 4 मध्ये होणार आहे, 9 आहे तसंच आहे, 12चं रूपांतर 1 अधिक 2 3 मध्ये होणार आहे, 5 सिंगल डिजिट आहे तसंच आपण घेतलं. आणि या क्रमांकावर येणारी अक्षर शोधायची आहेत. ए चा क्रमांक 1 आहे म्हणून 1 क्रमांकाला ए, 4 क्रमांकाला डी, 9 क्रमांकाला आय, 3 क्रमांकाला सी अक्षर आहे आणि 5 क्रमांकाला ई अक्षर आहे. आता ही जी अक्षर मिळाली की दुसऱ्या पदामध्ये त्यांचा क्रम कसा आहे बघा. तर ही मिळालेल्या अक्षरांचा उलट क्रमानं त्याचं रूपांतर करायचं आहे. म्हणजे उलट क्रमाने ते अक्षर लिहायचे आहे. सुरुवातीला ए आहे ते शेवटी लिहायचं आहे. म्हणजे शेवटपासून ई पर्यंत आपल्याला जायचं आहे. ABICE उलट क्रमाने ही अक्षर लिहिल्यानंतर दुसरं पद मिळालं. त्याचप्रमाणे तिसऱ्या पदातील अक्षरांचे क्रमांक L 12, A1, U 21, G 7 आणि H 8 त्यांचे रूपांतर आपल्याला सिंगल डिजिट मध्ये करून घेऊया. एकक अंकामध्ये रूपांतर करायचं आहे. 12चं रूपांतर 3 मध्ये होणार आहे, 1 आहे तसं राहणार आहे. 21चं रूपांतर 3 मध्ये होणार आहे, 7 आहे तसं राहणार आहे आणि 8 आहे तसं राहणार आहे. तर 3 क्रमांकाला अक्षर सी आहे, 1 क्रमांकाला ए आहे, पुन्हा 3 क्रमांकाला सी आहे, 7 क्रमांकाला जी आहे आणि 8 क्रमांकाला एच आहे. आणि या अक्षरांची मांडणी उलट क्रमानं करायची, म्हणजे एच शेवटी घ्यायचं आहे आपल्याला. इथं हे उलट क्रमानं मांडणी केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? तर एच हे सुरुवातीला येणार आहे, HGCAC, HGCAC, सी हे शेवटी आलं. अशा तऱ्हेनं हा शब्दसमूह असणारा पर्याय क्रमांक दिलेला आहे 2. HGCAC पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 6वं उदाहरण MA 12 ला OC 45 तर SD 15 ला काय? पर्याय आहेत UF 100, EF 200, UF 126 आणि QF 400. बघूया आपण प्रश्नामधील वर्णाक्षर आणि अंक जसे तसे आपण घेतले. वर्णमालेतील त्यांच्या क्रमावरून त्यांचे क्रमांक आपण घेऊया. M चा क्रमांक आहे 13 आणि A चा क्रमांक आहे 1. आता या 13 आणि 1 चा संबंध 12शी कसा येतो? तर त्यांच्यामधील फरक 13 वजा 1 त्यांच्यामधील फरक 12 आला. त्यानंतर O आणि C चे क्रमांक आपण घेऊया. O आणि C चे क्रमांक, आता M पासून दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर O आहे आणि A पासून दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर C आहे. O चा क्रमांक आहे 15 आणि C चा क्रमांक 3 आहे. आता 15 आणि 3 यांचा संबंध 45 कसा येतोय? तर 15 गुणिले 3 गुणाकार करायचा यांचा आणि गुणाकार केला की 15 त्रिक 45 हा गुणाकार आला. त्याचप्रमाणे S आणि D चे क्रमांक आपण लिहून घेऊया. S चा क्रमांक आहे 19 आणि D चा क्रमांक आहे 4. पहिल्या पदामध्ये आपण काय घेतलेला आहे? फरक घेतलेला आहे, जे 19 वजा 4, 19 वजा 4 15 आलं, हा 15 फरक. आता त्यानंतर S आणि D यांच्या पुढील क्रमांक दुसरे अक्षर घ्यायचे. S च्या पुढील दुसरं अक्षर कोणते येणार आहे? S च्या पुढील दुसरं अक्षर U येणार आहे. U अक्षर आलं 21 क्रमांक, U अक्षर येणार आहे.
आणि डीच्या पुढील दुसरं अक्षर, डीचा क्रमांक 4 आहे, त्याच्या पुढील अक्षर एफ, 6 क्रमांकाचं अक्षर येणार आहे एफ. म्हणजे युएफ ही अक्षर मिळाली. आता या ठिकाणी दुसऱ्या पदामध्ये आपण 15 आणि 3चा गुणाकार केलेला आहे. तसं 21 आणि 6 यांचा गुणाकार करायचा. 21 आणि 6 यांचा गुणाकार जर केला तर गुणाकार 126 येतो. म्हणून युएफ 126 हा समूह असणारा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा तऱ्हेनं या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी वर्णमालेमध्ये असणारा समसंबंध यावरील काही महत्वाची उदाहरणं आपण पाहिली. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला मॅथ्स सक्सेस या नावाने युट्यूबवर नवीन व्हिडिओ पाहता येईल. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.